नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे माघ अमावस्या. याला आपण दर्श अमावस्यासुद्धा म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा सोमवार तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळी संकट, नजरदोष आणि प्रगतीमधील अडथळे कायमचे संपवू शकतो. असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती प्रबळ असतात. पण त्याच रात्री जर आईने आपल्या मुलांसाठी एक विशिष्ट वस्तू अंगावरून उतरवून टाकली तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या मुलाचं वाकडं करू शकत नाही. ती वस्तू कोणती आहे, ती कशी उतरवायची आणि चुकूनही कोणती चूक आपल्याला करायची नाही, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धी माहिती ही धोक्याची ठरू शकते. पुढं जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या मुलांवर मनापासून प्रेम असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपते नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळं तुमच्या मुलांचं रक्षण होण्यास निश्चितच मदत होईल. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, तुमचा मुलगा किंवा मुलगी सतत आजारी पडते का? अभ्यास करत नाही आहे, चिडचिड वाढली आहे, की त्यांना रात्री दचकून जाग येते. आपल्याला वाटतं हे सामान्य आहे. पण लक्षात ठेवा, बाहेरची नजर आणि घरातील वास्तुदोष मुलांच्या कोमल मनावर खूप लवकर परिणाम करतात. तर यासाठी बघा, उद्याची दर्श अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे. सोमवारी आलेली अमावस्या ही पितृदोषासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मी आज तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे माहिती, जी तुमच्या घरातच आहे. ही वस्तू साधी वाटते, पण जेव्हा ती विशिष्ट मंत्रासह आपल्या मुलांवरून उतरवली जाते तेव्हा ती नकारात्मकता शोषून घेते. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळी इडापिडा जी काही आहे ती शोषून घेते. ती वस्तू काय आहे हे मी सांगेनच, पण त्याआधी हे समजून घ्या की हे कृती करत असताना फक्त आईनेच का करायचे, कारण आईचं संरक्षण कवच हे मुलांसाठी सर्वात मोठं असतं. यासाठी बघा, उपाय क्रमांक 1, काळ्या धाग्याचा आणि लिंबाचा गुप्त प्रयोग करायचा आहे. जर तुमच्या मुलाला नजर लागली असेल तर उद्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर एक अखंड लिंबू घ्या, त्यावर कोळशाने 2 छोटे डोळे काढा. मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवा आणि डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हा लिंबू उतरून घ्या. पण थांबा, हे लिंबू कुठे टाकायचं, तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते घराबाहेरच्या कचऱ्यात टाकू नका, त्यानं दोष परत येतो. ते उद्या रात्री निर्जन ठिकाणी किंवा 4 रस्त्यांच्या मध्यभागी ठेवावं लागतं. पण त्याहीपेक्षा प्रभावी तो उपाय आहे जो मी आता तुम्हाला सांगणार आहे. हा उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता आपण वळूया त्या मुख्य वस्तूकडे. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातील आहे, ती म्हणजे काळी मोहरी आणि खडे मीठ. पण याचा वापर करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे जी अनेक लोकांना माहीत नाही. तर बघा, काळी मोहरी आणि खडे मीठ कसं वापरायचं किंवा याची पद्धत काय आहे ती पाहूया. बघा, उद्या रात्री 8 नंतर आपल्या उजव्या मुठीत थोडी काळी मोहरी, खडे मीठ आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. मुलाला आपल्या समोर उभं करायचं. तुमच्या मनामध्ये तुमच्या कुलदेवतेचं आणि श्री स्वामी समर्थांचं स्मरण करायचं. मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काटाप्रमाणे म्हणजे 21 वेळा क्लॉकवाईज 21 वेळा ही मूठ फिरवायची आहे. आणि फिरवत असताना आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे, माझ्या मुलावरची सर्व नजर, सर्व बाधा आणि सर्व अडथळे या क्षणी नष्ट होऊ दे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे उतरवून झाल्यानंतर ही सामग्री तुम्हाला घराबाहेर नेऊन जाळायची आहे. तर त्या मिरच्यांचा ठसका आला नाही तर समजून जा की तुमच्या मुलाला भयंकर नजर लागली होती, आणि जर ठसका आला तर समजून जा की संकट टळलेलं आहे. ही वस्तू जळताना मागे वळून बघायचं नाही. थेट आपल्या घरात येऊन जळाल्याच्या नंतर हातपाय धुवायचे आहेत. अमावस्या ही तिथी आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणं सोपं असतं.
विशेषतः बघा, माघ अमावस्येला, मौनी अमावस्येला केलेले जे उपाय असतात ते आपल्या मुलांच्या आयुष्यातील संकट, अडथळे दूर करून त्यांना यशाच्या शिखरावर नेतात. मुलांच्या प्रगतीसाठी अमावस्येला करायचे अजून काही तोडगे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे 10 तोडगे आहेत. यापैकी किमान एक तरी तोडगा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही निश्चितच करायचा आहे. तर बघा, सर्वात पहिला तोडगा म्हणजे नजरदोष आणि इडापिडा उतरवणे. मुख्य उपाय काय आहे? तर अमावस्येच्या रात्री मुलांवरून नजर उतरवणे सर्वात प्रभावी ठरतं. कसं करायचं तर विधी बघा. मुठीत थोडे खडे मीठ घ्या, काळी मोहरी, त्यालाच राईसुद्धा म्हणतात बघा काही ठिकाणी, आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्या. मुलाला पाटावर बसून डोक्यावरून पायापर्यंत 21 वेळा उतरवायचं. त्यानंतर हे साहित्य घराबाहेर नेऊन जाळायचं. याचा फायदा काय होतो तर मुलांभोवती असलेले नकारात्मक वलय नष्ट होतं आणि अभ्यासात त्यांचं चित्त लागतं. उपाय नंबर 2, पिंपळाच्या झाडाची सेवा आणि दिवा. अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये पितृदेवतांचा वास असतो. यासाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि मुलांच्या बुद्धीसाठी प्रार्थना करावी. यामुळं तुमच्या मुलांच्या पत्रिकेतील पितृदोष शांत होतो आणि त्यांच्या प्रगतीतील गुप्त अडथळे दूर होतात. उपाय नंबर 3, काळ्या कुत्र्याला भाकरी देणे. राहू आणि केतू हे ग्रह मुलांच्या एकाग्रतेत बाधा आणतात. यासाठी विधी काय करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी तेल लावलेली भाकरी आणि बिस्किटं काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत. यामुळं तुमच्या मुलांमधील भीती, दचकणं किंवा रात्री वाईट स्वप्न पडणं बंद होतं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. उपाय क्रमांक 4, मीठ टाकून घराची स्वच्छता. अमावस्येला घरातील नकारात्मकता बाहेर काढणं गरजेचं असतं. यासाठी घरात पुसण्याच्या पाण्यामध्ये आपण जी लादी पुसतो, फरशी पुसतो, तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ टाकावं आणि पूर्ण घर पुसून घ्यावं. मुलांच्या अभ्यासाची खोली या पाण्याने आवर्जून पुसावी. वातावरणातील जडपणा दूर होऊन मुलांना अभ्यासासाठी प्रसन्न वाटतं यामुळं. उपाय नंबर 5, महादेवांना अभिषेक. बघा, सोमवती अमावस्या विशेष आहे. सोमवारची अमावस्या असल्याने हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांच्या हाताने महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध आणि काळे तीळ अर्पण करा. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायला सांगा. यामुळं मुलांचं आरोग्य उत्तम राहतं आणि त्यांची स्मरणशक्तीसुद्धा तल्लख होते. उपाय क्रमांक 6, दक्षिणमुख दिवा. पितृप्रसन्नतेसाठी मुलांची प्रगती अनेकदा बघा पूर्वजांच्या आशीर्वादांवर अवलंबून असते. अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला म्हणजेच साऊथ डायरेक्शनला एक तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, लावायचा आहे. याचा फायदा काय होतो तर लोकांचा आशीर्वाद मिळाल्यानं मुलांच्या शिक्षणात आणि नोकरीत येणारे अडथळे कायमचे दूर होतात. उपाय क्रमांक 7, पक्ष्यांना सप्तधान्य अर्पण करावं. 7 प्रकारचे धान्य जसं की गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, हरभरा इत्यादी धान्य तुम्ही घेऊन एकत्र करायची, ती अमावस्येच्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालावी. मुलांच्या नशिबाची साथ वाढते आणि त्यांना यामुळं कष्टाचं योग्य फळ मिळू लागतं. उपाय क्रमांक 8, कापूर आणि लवंग जाळणे. यासाठी बघा, रात्री झोपण्यापूर्वी मुलांच्या खोलीत भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळाव्यात. त्याचा धूर संपूर्ण खोलीत पसरून द्यावा. यामुळं काय होतं बघा, याचा फायदा काय आहे तर यामुळं खोलीतील वास्तुदोष नष्ट होतात आणि मुलांची चिडचिड कमी होऊन त्यांना झोपही शांत लागते. उपाय क्रमांक 9, पाण्याचं दान म्हणजेच अन्नदान. अमावस्या ही दानासाठी सर्वोत्तम तिथी मानली जाते. तर या दिवशी आपल्या मुलांच्या हाताने एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तू म्हणजेच जसं की तांदूळ, साखर किंवा दूध दान कराव्यात. याचा फायदा काय होतो तर मुलांच्या कुंडलीतील चंद्रग्रह बलवान होतो, ज्यामुळं त्यांचं मन विचलित होत नाही, त्यांचं मन एकाग्र राहतं. उपाय क्रमांक 10, श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत वाचन करायचं आहे. बघा, आईने मुलासाठी अमावस्येच्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृतमधील 11वा अध्याय वाचायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला स्वामींच्या कृपेने मुलांभोवती एक सुरक्षा कवच तयार होतं, जे त्यांना जगातील सर्व संकटांपासून वाचवतं. आणि विशेष टीप म्हणजे हे उपाय करताना मुलांना सोबत ठेवा किंवा त्यांच्या नावाचा संकल्प करा.
पूर्ण श्रद्धेने केलेले हे तोडगे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी वरदान ठरतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्या माऊलीच्या मुलाचंही कल्याण होऊ शकतं. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी भक्त हो, आईची माया आणि ही सेवा तुमच्या मुलाचं नशीब बदलू शकते. उद्याची सोमवारची माघ अमावस्या ही संधी सोडू नका. विधी करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. श्रद्धेशिवाय केलेला कोणताही उपाय फळत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम गंग गणपते नक्की द्या. धन्यवाद.